एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या म्हातारपणात तुमची सेवा ही तुमची सूनच करणार आहे. तुमची मुलगी नाही सेवा करणार. तुमची मुलगी तर फक्त ज्ञान द्यायला येणार आहे. की आल्यानंतर फक्त एवढंच म्हणणार, माझ्या आईकडे लक्ष ठेवा, माझ्या बापाकडे लक्ष ठेवा, तुम्ही माझ्या आईशी असं वागले, तुम्ही माझ्या बापाशी तसं वागले. पण तुम्ही आजारी पडलेत तर 24 तास तुम्हाला औषध गोळ्या किंवा खायला प्यायला द्यायला ही तुमची सूनच राहणार आहे. भलेही तुमची मुलगी आल्यानंतर तुम्हाला गोड गोड 4 शब्द बोलून जात असेल, पण सेवा करायला ती थांबणार नाही. सुनेचं कसं असतं, नेहमी सासू सासरे सुनेला कडू शब्दात बोलतात, कडू शब्दात. तरी सुद्धा बिचारी एक वेळा हाच विचार करेल की आपण आज सासू सासऱ्याला नाही बघितलं तर हा समाज आपल्याला काय बोलेल. कमीत कमी समाजाच्या भीतीनं तरी तुमची सूनच तुमची सेवा करणार. तुम्ही एका जागेवर लोळलेत, तुम्हाला उठता बसता येईना गेलं तर तुमची सूनच तुमची घाणखूण हागलेलं मुतलेलं काढणार आहे. तुमची पोरगी काढणार नाही. जरी तुमची मुलगी आली तरी पाहुणी बसल्यासारखं लांब बसून फक्त आणि फक्त राय देत राहील, लेक्चर देत राहणार. अहो असं करा, अहो तसं करा. तुम्ही माझ्या आईबापाला नीट बघतच नाहीत. आणि जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या पुरीला लय आग्रह केला ना की बाई तू नाहीच तर मला करमत नाही ग, राह तू माझ्यापाशी. जास्तीत जास्त तुमची पोरगी 4 दिवस राहील आणि 5व्या दिवशी सांगल की आई किंवा बाबा माझ्या सासरहून लय फोन येईल हो. तुम्हाला माहिती आहे का माझ्या सासूचा स्वभाव काही नीट नाही. माझा नवरा नोकरीला जातो, माझ्या लेकरांच्या शाळा आहेत आणि ती सगळं मला बघावं लागतं. मला राहून काय जमणार नाही. पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही काळजी घ्या बरं का स्वतःची. मी येते की आणि 8 दिवसात वापस. हेच तुमच्या पुरीचे शब्द असणार आहेत. म्हणून सुनशी आत्ता तुमचे हातपाय चालतात ना, हातपाय, तोपर्यंत प्रेमानं वागा. म्हणजे कमीत कमी तिच्या अंतकरणात तुमच्याविषयी प्रेम निर्माण होईल. आता तुम्हाला वाटेल की सगळं काही माझा पोरगा करेल, करेल ना पोरगा, बाहेरचं बघेल, खर्च पाण्याचं बघेल. पण तुम्हाला 2 भाकरी करून घालणारी किंवा तुम्ही एका जागेवर लोळायल्यावर तुमची घाण घुवून स्वतःच्या हातानं काढणारी ही तुमची सून असणार आहे. आणि तुम्ही आत्ता तुमचे हातपाय चालतात ना म्हणून त्या सुनेला नावं ठेवताय, शेजारी पाजारीपाशी त्यांचं घराणं करताय आणि तुमच्या लेकीचं कौतुक करताय की माझी लेक लय गुणाची, माझ्या लेकीचा माझ्यावर खूप जीव आहे. मला सांगा, ज्या घरामध्ये सुना आहेत त्या घरात